पाऊस थांबला का बघते. चालूच आहे पाऊस. 4 वाजले, पुरी रात गेली. तो हे शेगडीवर सुद्धा पाणी गळाले. इथं हे सगळा छेद भिजलाय. सज्यावर हे सगळं पाणी गळायलंय. सगळं वलचिक झालंय. आई, गणपती गेले. गणपतीचे 10 दिवस पूर्ण पाऊस पडला. आता हे नवरात्र जसे लागले तसे पाऊस चालू आहे. साई माळ आहे. तळे भरलेत. सोयाबीन सगळे झोपलेत वावरानं. पाणी येणं डबडब भरलेत वावर. घराबाहेर कोणी पडना. तर तू आलीस ते मान्य आहे. ते तुला करमणार नाही म्हणून तो पाऊस पाडायलीस ते मान्य आहे. आता दया येऊ दे थोडी. बंद कर पाऊस आता. खूप झालं आता. सोयाबीन कसं शेतकरी खूप कष्ट करतात बरं. शेतकऱ्याचं पोट कशावर असते? शेतावरच असते. शेतकुणबी लोकायला दुसरं काही येत नाही शेतकऱ्याला. का तर शेतावर सगळी ते सोयाबीनवर काही जर करायचं म्हणलं तर सोयाबीनवर करूच म्हणतात. खूप आशा राहते बरं सोयाबीनची. तर तू आता बंद कर आता. पावसामुळं सगळं धान्य पीक सगळं वाया जाईल. तर आता दिवाळी आली. दिवाळी कशी करायची साजरी सांग तूच आता. माय बंद कर आता. बंद कर. लोक थकले बरं आता. शेतकऱ्याचं खूप हे होईन बरं. दिवाळी आनंदात काही करणार नाही. तर काही लोक तर कसं निवळ त्याच्यावरच राहतं या शेतावरच राहतं या. कारण की त्यांना दुसरं काही काम बी करता येत नाही. शेती सोडून दुसरं काही येत नाही करायला. तर त्याच्यामुळं तू बंद कर आता. पाऊस खूप झाला आता. थकले लोक आता. घराबाहेर पडण्यात तर पावसामुळं जसं नवरात्र लागले तसे सुरू झाले. माय बंद कर आता. आता राहिले किती आता 20-22 दिवस 23 दिवस दिवाळी राहिली. तर आता ऊन पडू दे चांगलं. सोयाबीन लोकांचे खळे होऊ दे दिवाळीला. दिवाळीच्या आधी दिवाळी होऊ दे आनंदानं. एवढीच माझी विनंती आहे आई. गंज कर आता. तळे भरले आता. वावर डबडब झाले. ओढे नाले एक झाले. खूप झालं पाऊस आता. आता बंद कर तू आता. माय दया कर ग. दया कर. ऐ राजा उदे उदे सदा आनंदीचा उदे उदे बोल. तुळजाभवानी माता की जय. हे पाऊस चालू आहे तर मी दिवसासुद्धा स्वेटर घातलंय बघ. घर तर सगळं पचपच झालंय. तू बघू शकतेस माय. हे पाणी सगळं घरामध्ये. तू या घरात सुद्धा तरी तुला दया येईना कशी. सगळं गळायले बघ बघ. हे भिंती सगळ्या वल्या झाल्या. खाली पचपच झाले. हे मग पाय बी पचपच झाले सगळे. तर कसं बसावं कसं काय करावं. रात्रंदिवस पाऊस म्हणल्याव अंगावरले कपडे आंघोळ केली तर कपडे वाळणं तर अंगातली थंडी जाईना. बंद कर माय. बंद कर आता. बस कर. थकले लोक आता.